काँग्रेसने वॉर्ड क्रमांक 9 मधून उच्च शिक्षित उमेदवार प्रशांत पुसाळकर यांना तिकीट दिलं आहे। बीएससी ॲग्री असलेले प्रशांत पुसाळकर व्यापारी बहुल भागामध्ये निवडणूक लढवत आहेत। या निवडणुकीमध्ये व्यापाऱ्यांनी मला निवडून दिल्यास त्यांच्या सर्व अडचणी सोडवीन असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं आहे। इथे असणाऱ्या व्यापारी वर्गाच्या समस्या ह्या सोडवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत। त्याचप्रमाणे खास करून एप्रिल मे मध्ये उद्भवणाऱ्या पाणी टंचाई संदर्भात पाणी कसं सर्वसामान्य माणसाला सुरळीत उपलब्ध करता येईल याचं आम्ही खास करून लक्ष देऊन पाणी पुरवठा जेणेकरून महिला वर्गाला त्रास होणार नाही याची आम्ही खबरदारी घेणार। त्याचप्रमाणे इथे पावसाळ्यामध्ये किंवा त्यानंतर होणाऱ्या आरोग्यासंदर्भात खास करून होणाऱ्या मच्छर डास ह्यांच्या संदर्भात कोणतेही रोगराई उत्पन्न होऊ नये त्या संदर्भात आम्ही फॉगिंगची व्यवस्था करण्याची आमच्याकडून नक्की करण्यात येणार। प्रशांत पुसाळकर यांच्या प्रचारामध्ये काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। महिला देखील यामध्ये मागे नव्हत्या। दापोली बाजारपेठेतल्या प्रत्येक दुकानात जाऊन त्यांनी मत मागितलं आणि मला मत दिलात तर विकास नक्की आहे असं सुद्धा त्यांनी सगळ्यांना सांगितलं आणि त्यांचे आशीर्वाद घेतले। मी जनतेला आता असं आवाहन करेन की आता तुम्ही ज्या अडचणी आमच्याकडे मांडलेल्या आहात त्या तुमच्या अडचणी आता तुमच्या राहिल्या नसून त्या सर्व माझ्या झालेल्या आहेत आणि त्या मी प्रामाणिकपणे नगरपंचायतमध्ये जाऊन प्रामाणिकपणे सोडवण्याचा तुमच्यासाठी प्रयत्न करेन आणि त्यासाठी तुम्ही मला प्रचंड बहुमताने विजयी करा असं मी तुम्हाला आवाहन करीत आहे। या वॉर्डातल्या प्रत्येक दुकानामध्ये त्यांनी भेट तर दिलीच, त्याशिवाय त्यांनी सगळ्यांच्या समस्या आणि अडचणी सुद्धा समजून घेतल्या। प्रत्येकासाठी मी काही ना काहीतरी करणार आहे असं प्रशांत पुसाळकर यांनी स्पष्ट केलं। माजी नगराध्यक्ष अविनाश केळसकर यांनी सुद्धा पर्यटनाच्या दृष्टीने शहरामध्ये सकारात्मक बदल होतील हे स्पष्ट केलं। ही दापोली थंड हवेचं ठिकाण आहे आणि थंड हवेचं ठिकाण असताना आमचे पहिल्यापासून नियोजन असं होतं की दापोली पर्यटनाच्या माध्यमातून कशी विकसित होईल, कसं महत्त्व दापोलीचं आणखीन वाढेल, त्या दृष्टीने आपण इथली व्यवस्था काय करता येईल त्यासाठी हे प्रयत्न करणार। बाजारपेठेतल्या प्रत्येक दुकानात जाऊन प्रशांत पुसाळकर यांनी सगळ्यांचे आशीर्वाद घेतले। त्याबरोबरच विकासासाठी मला तुम्ही निवडून द्या अशी विनंतीही केली। गेल्या टर्मपेक्षा काँग्रेसची स्थिती यावेळेला चांगली आहे असं चव्हाण यांनी सांगितलं। ह्या वर्षाच्या इलेक्शनमध्ये जसं पहिल्या इलेक्शनला म्हणजे नगरपंचायतच्या कारकिर्दीतल्या पहिल्या इलेक्शनला जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा बेहतर परिस्थिती आत्ता काँग्रेस राष्ट्रवादीसाठी आहे। त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी पूर्ण स्पष्ट बहुमत घेऊन आपली सत्ता करणार आहे। आम्ही जेव्हा पहिल्या बॉडीमध्ये होतो त्या बॉडीचं एवढं फास्ट काम होतं की प्रत्येक नगरपालिकेचा विकास आराखडा तयार करायला 20-22 वर्षे लागलेली आहेत। आम्ही ती 3.5 वर्षात पूर्ण केलेला आहे विकास आराखडा आणि तीच गतीने हे नवीन बॉडी स्पीडली काम करेल आणि जो दापोलीचा विकास कामाचा जो मधल्या 10 वर्षात अडथळा आलेला आहे तो भरून काढून पुढे प्रगती करेल अशी माझी ह्या सर्व नवीन नगरसेवकांकडून अपेक्षा आहे। प्रचारामध्ये सगळेच आता गुंतले आहेत, पण नक्की काय होईल हे आपल्याला 28 तारखेलाच कळेल। माय कोकण, दापोली।